रमेश जुनी हिंदी गाणी ऐकत गाडी चालवत होता. त्याची स्विफ्ट गाडी वाऱ्याशी स्पर्धा करत धावत होती. रमेश गाडीत एकटाच होता. त्याला असे एकट्याने फिरणे आवडायचे. महिन्यातून एकदा तरी तो आपली गाडी घेऊन दूर कुठेतरी फिरायला जायचा. आज रमेश एका अनोळखी ठिकाणी निघाला होता. खरे तर त्या ठिकाणाबद्दल त्याला जास्त माहिती नव्हती. त्याला त्या ठिकाणाबद्दल कुणी सुचवले नव्हते की कुणी सांगितले नव्हते. तरीही कसे कोण जाणे त्याला त्या ठिकाणी जायची ओढ लागली होती. आणि ते ठिकाण म्हणजे संगरगड. गेले कित्येक दिवस संगरगड त्याच्या मनावर अधिराज्य करत होता. एका रात्री हा संगरगड त्याच्या स्वप्नात आला. एखादा चित्रपट पाहावा तसा रमेशने सगळा संगरगड स्वप्नात पाहिला. आणि तेव्हापासून त्याला संगरगडाची एक अनामिक ओढ लागून राहिली. स्वप्न पडल्यापासून रमेशने असा एखादा गड खरोखरच अस्तित्वात आहेत का याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याने मित्रांकडे चौकशी केली, नेटवर सर्च केले. तेव्हा त्याला असे एक ठिकाण खरोखर अस्तित्वात आहे याची खात्री पटली. मग मिळेल तेवढी माहिती गोळा करून रमेशने संगरगडावर जाण्याचा इरादा पक्का केला. रमेश 25 वर्षाचा उमदा तरुण, नुकताच नोकरीला लागलेला. हाती भरपूर पगार पडत असल्याने सुखदायी जीवन जगणाऱ्या रमेशला फिरण्याचे भारी वेळ. अनोळखी स्थळांना भेटी देऊन तेथील माहिती जमा करणे आणि छायाचित्रण करणे हा त्याचा आवडता छंद. आणि त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळी चांदण्याने भरलेल्या आकाशाचे निरीक्षण करणे आणि त्यांचे फोटो टिपणे त्याला बेहद आवडायचे. शहरात राहून असे अवकाश कॅमेऱ्यात कैद करणे त्याला शक्य नव्हते. आणि म्हणूनच तो शहरापासून दूर जायचा. ग्रामीण भागातील एखाद्या मोकळ्या माळरानावर किंवा टेकडीवर मुक्काम करायचा आणि तेथून विशाल तारांगणाचे फोटो टिपायचा. संगरगड जेव्हापासून त्याच्या मनात रुंजी घालत होता तेव्हापासून तिकडे जाऊन अवकाश निरीक्षण आणि चित्रण करण्याचा त्याचा विचार चालला होता. आज त्याला मुहूर्त मिळाला आणि रमेश आपल्या सगळ्या साहित्यासह आपली स्विफ्ट गाडी घेऊन संगरगडाच्या दिशेने भरधाव वेगात निघाला. संगरगड डोंगराळ प्रदेशात होता. काहीसा दुर्लक्षित असणारा हा गड एकेकाळी राजसत्तेचे मुख्य केंद्र होता. मात्र सद्यस्थितीला हा संगरगड लोकांच्या स्मरणातून गेला होता. त्याच्याकडे ना पर्यटक जात होते ना अभ्यासक जात होते. गडाच्या पायथ्याला असणाऱ्या गावातील लोकांचा, त्यांच्या गाई गुरांचाच काय तो वावर तेथे होता. रमेशची गाडी कच्च्या रस्त्याला लागली तसा त्याचा वेग आपोआप कमी झाला. इथून पुढे सगळा असाच रस्ता असणार होता, त्यामुळे गाडी सावकाश चालवावी लागणार होती. गाडीचा वेग कमी होताच रमेशचे वेळेचे नियोजन सुद्धा कोलमडले. त्याने ठरवलेल्या वेळेपेक्षा आता त्याला मुक्कामी पोहोचायला वेळ लागणार होता. रमेश समोर बघत पुढील नियोजन कसे करायचे याचा विचार करत गाडी चालवत होता. अंधार पडता पडता तो संगरगडाच्या पायथ्याला असणाऱ्या एका वस्तीजवळ येऊन पोहोचला.